नमस्कार मंडळी, आज मी माझ्या फॅमिलीसोबत प्रतापगडावर जात आहे. पण त्याआधी आम्ही जात आहोत एक जागृत देवस्थानावर, जे महाडमधील वाळनकोंडी या ठिकाणी काळ नदीच्या काठावर वसलेले आहे. तिथे पोचल्यावर तिथली माहिती मी सांगेनच, पण त्याआधी मला हे सांगायचं आहे की ही संपूर्ण व्हिडिओ माझ्या दादाने शूट केली आहे. सो थँक्स टू हिम की आज मी ही व्हिडिओ पोस्ट करू शकले, कारण ही व्हिडिओ लेटेस्ट नाही तर 2018 मधली आहे. आजूबाजूला इतकी हिरवळ आहे कारण आम्ही नवरात्रीमध्ये प्रतापगडावर गेलो होतो. वाळनकोंडीला जे जागृत देवस्थान आहे तर त्या देवीचे नाव आहे आई वरदायिनी देवी. फायनली वाळनकोंडीला पोहोचलो. हा आहे लोखंडी ब्रिज, ज्याला क्रॉस करून जावे लागते आणि ते जे नदीच्या दुसऱ्या साईडला लाकडी खांब आणि त्यावर पत्रे रचलेले आहे तेच आहे आई वरदायिनी देवीचे ठिकाण. आणि ही आहे काळ नदी. या ब्रिजची परिस्थिती सध्याच्या वेळेत खूपच जास्त खराब आहे. आणि हो, रेड कार्पेट अंथरल्यामुळे सेलिब्रिटीवाली फिलिंग बिलकुल नाही येत, कारण खूप चटके लागतात त्यावरून जाताना आणि स्पेशली रिटर्न येताना, कारण आपल्याला चप्पल आधीच गाडीत काढून ठेवावी लागते. हा आहे वाळनकुंड आणि या कुंडात असलेल्या माशांना देवी मासे बोलतात. या माशांना देवीचे रूप मानले जाते. त्यांना कोणीही पकडत नाही वा मारत नाही. असे केल्यास देवीचा कोपही लागू शकतो, कारण ते देवीचे रक्षक आहेत असे मानले जाते. आम्हीही खूप वेळ देवी माशांना बघत होतो, त्यांना खायला दिला आणि इकडे खूप छान वाटत होतं. म्हणजे वरदायिनी देवीचं दर्शन, तिथलं पवित्र वातावरण आणि ते देवी मासे बघून खूपच मस्त वाटले. मला अशा जागृत देवस्थानी जायला खूप आवडतं. आणि जसं मी बोलले होते की येताना खूप चटके लागत होते, आम्ही धावत धावत पळत गाडीपर्यंत पोहोचलो. त्यानंतर आम्ही निघालो प्रतापगडाकडे. जाताना 1-2 वळणावर आम्ही थांबलो सुद्धा, एकतर तिथल्या पर्वतरांगा बघण्यासाठी आणि दुसऱ्या वळणावर एक काही दिवसांपूर्वी झालेला ॲक्सिडेंट बघण्यासाठी. त्या गाडीचे काही अवशेष खोल दरीत तसेच होते. प्रतापगड गाठण्यासाठी रस्त्यात सतत डोंगर, नागबोडी वळणे आणि हिरवळ ही लागतेच. फायनली आम्ही प्रतापगडावर पोहोचलो आणि हा ट्रॅफिक गडावरून खाली येण्यासाठी होता. इतका ट्रॅफिक बघून आम्ही आमची गाडी रोडच्या बाजूला पार्क केली आणि चालतच गडाकडे निघालो. गडाच्या पायथ्याशी पोहोचल्यावर काही असा दृश्य दिसतो. आम्ही प्रतापगडाच्या प्रवेशद्वाराच्या दिशेने जात आहोत. प्रवेशद्वार जसा दिसू लागला तशी तशी गडावर जाण्याची उत्सुकता वाढतच होती. आहे महादरवाजा
आणि आत एंट्री केल्यावरती ही तोफ दिसते. गडावर जाताच आम्ही सर्वजण पहिला सूर्यबुरुजाकडे गेलो, कारण लहानपणापासून सर्वात जास्त फोटोज तर याच एरियाचे बघितलेले. इथे यशवंत बुरुज आणि रेडका बुरुज देखील आहे, पण ते वरच्या भागात आहेत. माझ्या भावाने मोबाईलला कॅमेराशी कनेक्ट केला आणि काही फोटोज काढले, जेणेकरून सर्वजण एकत्र पिक मध्ये येतील. त्यानंतर आम्ही सूर्यबुरुजावरून खाली उतरून आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराकडे जायला निघालो, जे समोरच्या बाजूला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक भव्य अभिमानाचे ठिकाण आहे प्रतापगड. प्रतापगड फक्त एक किल्ला नसून मराठ्यांचे शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे, आणि आजही इथल्या दगडांमध्ये इतिहास जिवंत आहे याची जाणीव इथे आल्यावरच होते. पण एकदम मस्त नजारा होता बघण्यासाठी. जसे जसे आम्ही देवीच्या मंदिराकडे जात होतो तसे जसे दादा वेगवेगळ्या अँगलने फोटोज काढत होता. प्रतापगडाची सर्वात मोठी ओळख म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान याची ऐतिहासिक भेट. याच किल्ल्याच्या पायथ्याशी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. हे आहे अफजल खानाच्या कबरीचे ठिकाण, जे आता असे दिसते. जसे मी बोलले की आम्ही आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेलो. खूप गर्दी होती, लाईनमध्ये उभे राहून दर्शन घेतले, पण इथे मंदिरात फोटो काढण्यास सक्त मनाई आहे, हे लक्षात असू द्या. तिथून आम्ही अशा शॉपमध्ये गेलो काही खरेदीसाठी, आणि मग घरी नेण्यासाठी प्रसादी घेऊन आम्ही चहा घ्यायला थांबलो. आणि हाच तो मोमेंट जेव्हा आमचा मला तर राहवतच नाही असं बोलणं चालू होतं. आम्हाला तिथेच 6 वाजले. मग प्रतापगडाच्या वरच्या भागात म्हणजे बाले किल्ल्यात, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, ज्याला अश्वरुद्ध शिवस्मारक म्हटले जाते, तिथे जाताच आलं नाही. या व्हिडिओसाठी इतकंच. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.